नमस्कार, मी गिरीश निकम. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेअर मार्केट, ट्रेडिंग, गुंतवणूक, म्युच्युअल फंड अशा विविध मुद्द्यांवर आपण चर्चा करून श्रीमंत होण्याचा पासवर्ड जाणून घेत असतो. आज आपण पासवर्ड श्रीमंतीचा विशेष कार्यक्रमात चर्चा करणार आहोत शेअर ट्रेडिंगचे फायदे या विषयावर. आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्या या संदर्भात मार्गदर्शन करणारे ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी रावले यांचं स्टुडिओत स्वागत करतो. स्वागत आहे तुमचं. आणि त्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास शशांक रावले हे SR कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, गुंतवणूक आणि सल्लागार म्हणून देखील ते कार्यरत आहेत. चला तर मग शशांक रावले यांच्याकडून जाणून घेऊयात शेअर ट्रेडिंगचे फायदे. सर, शेअर ट्रेडिंग ह्याचं बेसिक काय काय गोष्टी लागतात, ते कसं केलं जातं हे सुरुवातीला सांगा. येस, पहिलं म्हणजे शेअर ट्रेडिंग म्हणजे काय हे थोडक्यात मी सांगतो. हा शेअर बाजारात आपण जेव्हा पैसे गुंतवतो, ओके, कोणी लॉंग टर्मसाठी, कोणी शॉर्ट टर्मसाठी पैसे गुंतवतो, कोणी ट्रेडिंग करत असतं. तर जे काय गुंतवणूक म्हणजे उलाढाल होत असते मार्केटमध्ये, ओके, रोज जी खरेदी विक्री लोकांची होते त्यामुळे मार्केटमध्ये उलाढाल होत असते. म्हणजे तर त्यावेळी आपण त्या उलाढालीचा म्हणजे त्या इमोशनली ते शेअर्स वर खाली होत असतात. एखादा वाटलं त्याला वाटतं की शेअर वर जाणार म्हणून तो बाय करतो, एखादा वाटतं शेअर खाली पडणार म्हणून तो सेल करतो. तर लोकांचे जे इमोशन्स आहेत त्या हिशोबाने शेअर्स वर खाली होत असतात. त्या इमोशन्सचा फायदा असून आपण आपले पैसे बनवायचा प्रयत्न करतो. त्याला बोललं जातं ट्रेडिंग, जे तुम्ही डेली देखील करू शकता. बरोबर. आम्ही मेनली जे आहे ते आम्ही दोन टाईपचे ट्रेडिंगचे प्रकार करतो. ते म्हणजे आहे, एक आहे ते इंट्राडे ट्रेडिंग, म्हणजे एका दिवसात होणारं ट्रेडिंग. तुम्ही आजच शेअर्स खरेदी केले आणि आजच विकले, त्याला बोलतो इंट्राडे ट्रेडिंग, पूर्ण दिवसात होणार ट्रेडिंग. आणि दुसरं जे आहे आम्ही ते फॉलो करतो म्हणजे ते पोझिशनल ट्रेडिंग. बरोबर. तुम्ही आज शेअर्स खरेदी करता आणि पुढचे जवळपास 1-2-3 दिवस जास्त तुम्ही ते शेअर्स ठेवता, तुम्ही पोझिशन घेऊन बसता, जसं तुम्हाला प्रॉफिट आहे तुम्ही ते शेअर्स विकून टाकता. तर हे आम्ही सांगतो अशा प्रकारे ट्रेडिंग हे करतो. बरोबर. तुम्ही आता बेसिक ट्रेडिंग बद्दल सांगितलं. तर लोकांना कसं शेअर मार्केट म्हटलं की फक्त शेअर घ्यायचे आणि कधीतरी बघायचं वाढलेत का दर, तो विकून टाकायचे. पण ट्रेडिंग हा महत्त्वाचा पार्ट आहे. पण शेअर ट्रेडिंग कोण कोण करू शकतो? येस, पहिलं म्हणजे शेअर ट्रेडिंगसाठी असं कुठल्याही वयाची किंवा क्वालिफिकेशन वगैरे काही अट नाही आहे. कोणी येऊन त्यामध्ये ट्रेडिंग करू शकतं. एक वयोवृद्ध व्यक्तीपासून, एक व्यावसायिकपासून, एक नोकरी करणारी व्यक्ती, एक कॉलेज स्टुडंट किंवा कोणी, एक गृहिणी, कोणीही करू शकतं. त्यामध्ये कुठल्याही वयाची किंवा क्वालिफिकेशनची अट नाही आहे. फक्त त्यामुळे तुम्ही ज्यावेळी याल त्याच भरपूर सोपं आहे आणि स्टेप बाय स्टेप त्यामध्ये पुढे जा. ओके, तुम्हाला वेगळं काय बाहेरून ज्ञान असल्याची काय गरज नाही, काय बेसिक नॉलेज असल्याची काय गरज नाही. बरोबर. तुम्ही फंडामेंटल सगळं सांगितलं शेअर ट्रेडिंगबद्दल. शेअर ट्रेडिंगचा फायदा काय मग? आपल्या कार्यक्रमातून आता लोक उत्सुकता जागृत झाली असेल, चला आपण ट्रेडिंग करायला पाहिजे. ट्रेडिंगचे नेमके फायदे काय? येस, ट्रेडिंगचे अनेक फायदे आहेत. त्या आपण स्टेप बाय स्टेप ते फायदे जाणून घेऊया. तर पहिला जो फायदा आहे तो म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंटली इट्स द ओनली बिगेस्ट इन्कम गिविंग बिझनेस वर्ल्ड. सर्वात जास्त पैसा फक्त आणि फक्त शेअर बाजार, आणखी कुठेही नाही आहे. भरपूर चांगला पैसा यामध्ये कमवला जातो. आपण 1 ते 2 ट्रेडमध्येच एवढे चांगले पैसे बनतात की जे कदाचित अख्ख्या वर्षात तुम्हाला FD मध्ये व्याज जेवढं मिळत नाही त्याच्यावर जास्त पैसा बनतो. काय पाहिजे आणखी? बरोबर. सगळा पैसा फिरून शेअर मार्केटमध्ये. येस, लेट मी टेल, मार्केटचा जो पूर्ण पैसा आहे तुम्ही बँकांमध्ये ठेवा, तुम्ही म्युच्युअल फंडात ठेवा, तुम्ही इन्शुरन्समध्ये ठेवा, तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये ठेवा, तुम्ही कुठेही पैसे ठेवा, घुमून फिरून फक्त 2च गोष्टीमध्ये मार्केटचा पैसा हा येतो. त्यांना पहिलं जे आहे ते आहे शेअर बाजार, इक्विटी, ओके, आणि सेकंड म्हणजे प्रॉपर्टी म्हणजेच मालमत्ता. या 2 गोष्टी घुमून फिरून मार्केटचा पैसा येतो. आणि बाकीचे जे गोष्टी आहेत, बँका, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, हे सगळे एजंट्स आहेत, हे उचलून पैसा ह्या ठिकाणीच टाकतात. ओके, तर म्हणूनच तुम्ही या ज्या एजंट्सकडे ज्यावेळी तुम्ही पैसे देता त्यावेळी तुम्हाला तेवढी काही आर्थिक यश हे मिळत नाही. पण जर तुम्ही योग्यरित्या इक्विटी आणि प्रॉपर्टीमध्ये तुम्ही योग्यरित्या पैसे टाकायला शिकला, तुम्हाला योग्य ते ज्ञान मिळालं, मग कसे टाकून कसे पैसे वाढवायचे, तुमचा पैसा भरपूर चांगले वाढवतो आणि तुम्हाला खरोखर आर्थिक यश हे मिळू शकतं. तुम्हाला आहे ना हे सगळ्या गोष्टी माहिती असतील. तर नेक्स्ट जी गोष्ट आहे ते म्हणजे तुम्हाला या फील्डमध्ये तुम्हाला डेली जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करता त्यावेळी तुम्हाला पैसे कमवायचा मौका तर मिळतो, फॉर शुअर मिळतो, रोज मिळतो. बरोबर. पण चांगले पैसे कमवण्या व्यतिरिक्त तुम्हाला अनेक इकॉनॉमिकल गोष्टींचं ज्ञान मिळत राहतं. बरोबर. फॉर एक्झाम्पल अबाउट ट्रेडर्स, अबाउट इन्व्हेस्टर्स, अबाउट गव्हर्नमेंट, अबाउट इकॉनॉमी, अबाउट RBI, अबाउट GDP, अबाउट डिमॉनिटायझेशन, प्रत्येक इकॉनॉमिकल गोष्टींचं तुम्हाला ज्ञान मिळतं. आर्थिक बाबी कळतात आपल्याला. येस, आणि तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये भले तुम्ही काही काम करसाल, पण जर तुम्हाला ह्या सगळ्या इकॉनॉमिकल गोष्टींचं ज्ञान नसेल ना, तर तुम्ही तुमच्या कमवलेल्या पैशात चुकूनचा वाढ देऊ शकत नाही. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान हे असलंच पाहिजे. आज मला देखील शेअर बाजार पण चांगला नॉलेज आहे, प्लस मला बाकी सगळ्या इकॉनॉमिक गोष्टींचं देखील चांगलं ज्ञान आहे. हेच कारण आहे की मी माझ्या कमवलेल्या पैशाला भरपूर चांगले ते वाढ देऊ शकतोय, जे की तुम्हाला देखील फॉलो केलं पाहिजे. त्यानंतर इव्हन ह्यामध्ये तुम्हाला टाइम फ्रीडम पण आहे. पाहिजे तेव्हा ट्रेडिंग करा, नाही करायचं नका करू, पूर्ण तुमच्यावरती डिपेंडेंट आहे. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तुम्ही त्यावेळी ट्रेडिंग करू शकता आणि तुमच्या वेळेला भरपूर चांगल्या पैशामध्ये कन्वर्ट करू शकता. यू कॅन कन्वर्ट युअर टाइम इंटू मनी. अगदी बरोबर. सर्वात इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इव्हन दिस इज अ स्मार्ट वर्क.
नॉट हार्ड वर्क. आज जो पैसा मेन कमवला तो स्मार्टपणे कमवला होता, ना की हार्ड वर्कने. तुम्हाला फक्त थोडंसं डोकं वापरायचं आहे, थोडंसं नॉलेज घ्यायचं आहे, टॅलेंट वापरायचं तुमचं, आणि तुम्ही भरपूर चांगला पैसा यामध्ये बसल्या जागी कमवू शकता. तुमच्या घरात बसून सुद्धा तुम्ही Yes, व्यवहार तुम्ही करू शकता. कुठेही बसून कमवू शकता. तुम्हाला कुठेही ट्रॅव्हलिंगमध्ये काही करायची गरज नाहीये. आज मुंबईसारख्या एरियामध्ये आपण जर म्हटलं तर लोकल ट्रेननी प्रवास करणं म्हणजे हा एवढी गर्दी असतो, जीवघेणी प्रवास असतो. सकाळी गेलेला माणूस संध्याकाळी रिटर्न येईल की नाही गॅरंटी नाही. तो लोकल ट्रेननी प्रवास करायचा एवढा तो धोकादायक प्रवास आहे. तर तुम्हाला हे सगळं करायची गरज नाहीये. तुम्ही कुठेही बसून काम करू शकता. तुम्ही तुमच्या घरी, तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या कुठेही गाडीमध्ये कुठेही खूप वेळ देण्याची सुद्धा गरज नाही. गरज नाही. मी स्वतः एक फुल टाइम ट्रेडर आहे. आम्ही फक्त दिवसातनं 2च तास काम करतो. ॲक्च्युअल स्टॉक मार्केटचा फक्त 2च तास करतो. का? कारण आम्हाला बरोबर माहिती असते कुठल्या वेळी चांगला पैसा आहे, त्यावेळी आम्ही मार्केटनं पैसा काढतो आणि आम्ही निघून जातो. दिस इज नोन ॲज स्मार्ट वर्क. खूप महत्त्वाच्या टिप्स तुम्ही देताय. पण हे आपला कार्यक्रम ऐकत असताना कुणाला असं वाटू शकतं की ह्याला शिक्षणाची गरज आहे का? येस. अनेक लोकांना वाटत असतं की बाबा मी माझ्याकडे लोक येतात की मी कॉमर्स बॅकग्राऊंडचा नाही आहे, मी सायन्स बॅकग्राऊंडचा आहे, मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे, तर मला जमेल का? हे लोकांना टेन्शन असतं. फर्स्ट ऑफ ऑल लेट मी टेल यू, तुम्ही भले कुठल्याही बॅकग्राऊंडचा असा, तुम्हाला कॉमर्स किंवा ह्याचा इकॉनॉमिक्सचा बॅकग्राऊंड असेल तर थोडाफार फायदा होऊ शकतो त्याचा. पण ह्याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे जर बॅकग्राऊंड नसेल कुठलं तर तुम्हाला म्हणू ना हे कळणार नाही. बॅकग्राऊंड तुमचं काही असेल, तुम्ही ह्या फील्डमध्ये तुम्ही झिरोपासून तुम्ही चालू केलं, तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपरली कळते, तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही भले कुठल्याही फील्डमध्ये असाल पण तुम्हाला, जसं मी आधी म्हटलं, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्ञान हे असणं फार गरजेचं आहे. तरच तुमची आर्थिक प्रगती होईल. आज तुम्ही जी कुठली फील्डमध्ये असाल, जे काय तुम्ही काम करसाल, आज शेवटी आपण पैशासाठीच करतो बरोबर. जर आपल्याला कोणी पैसे दिले नाही तर आपण काम करू का? नक्कीच नाही करणार. मग ते कमवलेले पैसे तुम्हाला माहीत नसेल बाबा मला कशा योग्य ठिकाणी गुंतवायचे, कशा योग्य ठिकाणी वाढवायचे आहेत, तर तुम्ही तुमच्या पैशाला आर्थिक यश देऊ शकत नाही. आजपर्यंत आपण आपल्या पैशासाठी काम करतो राईट. ज्यावेळी तुम्ही तुमच्या पैशाला कामाला लावाल, ओके, वेन युअर मनी विल स्टार्ट वर्किंग फॉर यू, तेव्हा तुमची खरोखर आर्थिक प्रगती होईल, जे आम्ही तुम्हाला मदत करतो. अगदी बरोबर आहे. आणि मला वाटतं की ज्याला अर्थव्यवस्था कळते तो उंच झेप घेऊ शकतो. नक्कीच. तुम्ही ट्रेडिंग बद्दल तर भरपूर माहिती दिलीत. मग जर मला आता माझं अकाउंट ओपन करायचं असेल तर ते कुठे करावं? बँकेत करावं का इतर कुठल्या वेगळ्या फर्ममध्ये करावं? हां, अनेकदा होतं असं की आता ज्यावेळी लोक ट्रेडिंग करायला येतात, अनेक लोकांना ह्या गोष्टींचं ज्ञान नसतं. म्हणजे बाबा कुठे अकाउंट ओपन काय करायचं. आता समजा एखाद्या व्यक्तीचं एका एक्स बँकेत अकाउंट असेल, ओके, तर तो त्या बँकेमध्ये जाऊन ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचा प्रयत्न होतो. का? कारण त्यांच्या बँकेवाले त्यांना अप्रोच करतात, सर आमच्याकडे तुमचं अकाउंट आहे, तुम्ही आमच्याकडेच ट्रेडिंग अकाउंट देखील ओपन करा. फर्स्ट ऑफ ऑल लेट मी टेल यू, तुम्ही ट्रेडिंग अकाउंट कधी बँकेकडे जाऊन ओपन करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्या मागची कारणं तुम्हाला सांगतो. होतं असं, बँकेचा कोर व्यवसाय बँकिंग आहे ना की स्टॉक मार्केट, राईट. हा त्यांनी एक्स्ट्रा इन्कमसाठी व्यवसाय चालू केलेला आहे, त्यामुळे त्याचं त्यांना इनडेप्थ ज्ञान नसतं. त्यांचं एक्सटेन्शन असतं, एक्सटेन्शन हा साईड बिझनेस आहे, ओके. त्यानंतर इव्हन त्यांनी बँकिंग क्षेत्रामध्ये भरपूर नाव केलेलं आहे, म्हणून तो ब्रँड बनलाय. तर ब्रँडिंगच्या नावाखाली तुमच्या खिशातनं ती लोक जास्ती पैसे मागतात, म्हणजे अकाउंट ओपनिंगसाठी, त्यानंतर अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज, त्यानंतर ब्रोकरेज वगैरे सगळं तुम्हाला भरपूर जास्ती लोक चार्ज लावतात, महाग पडतं. आणि इव्हन त्यांचे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म तेवढे चांगले नसतात, ओके, जेवढे ऍक्च्युअली आपण एक्सपेक्ट करू शकतो, आणि तेवढी तुम्हाला ओव्हरऑल सर्व्हिस चांगली मिळत नाही. त्या बदल्यात तुम्ही काय करा, तुम्ही एक असा ब्रोकर निवडा, ओके, शेअर ब्रोकर, ज्याचं स्पेशलिस्ट त्याचं शेअर ब्रोकिंगचंच काम आहे, ज्याचं एवढं पण मोठं नाव नाही की की तो भरपूर जास्त चार्जेस मारेल, किंवा एवढं पण छोटं नाव नाही की तुम्हाला चांगली सर्व्हिस मिळणार नाही. एक नॉर्मल चांगल्या ह्याचा ब्रोकर तुम्ही निवडायचा आहे, जो की तुम्हाला ब्रोकरेज आणि तुमचं अकाउंट ओपनिंग चार्ज आणि तुमचा मेंटेनन्स चार्ज एकदम लिमिटेड लावेल, ओके. काही ठिकाणी तर वन टाइम चार्ज घेतात थोडाफार, आणि परत तुम्हाला पैसे भरायची गरज लागत नाही. पण तरी मग ब्रोकरेजची निवड करताना काय क्रायटेरिया आहे का? येस, ब्रोकरची निवड करतात. आता आमचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आमच्याकडे पण एका ब्रोकरची फ्रँचाइज आहे, 2 ब्रोकरची फ्रँचाइज आहे ॲक्च्युअलमध्ये. तो ब्रोकर निवडताना मी जवळपास 40-45 ब्रोकरचा स्टडी केला, कोण कुठे काय करतं. त्यानंतर आम्ही ते ब्रोकिंग फर्म निवडली. तर जसं मी म्हटलं की अनेक लोक करतात की डिस्काउंट ब्रोकरकडे जातात, म्हणजे काय की असे ब्रोकरचे ब्रोकरेज फार कमी लावतात, तुम्हाला खूप सवलत देतात आणि खूप सवलत देतात. पण एक गोष्ट आहे ना, जिकडे स्वस्त तिकडेच काम फसतं. बरोबर. तो नुसतं स्वस्त बघू नका, तर बाबा स्वस्त तुम्ही रिझनेबल घ्या, तुम्ही बार्गेन करून रेट कमी पण करून घ्या. पण हे पण तुम्हाला बघायचं बाबा तो सर्व्हिस काय देतोय. आज होतं असं की बाबा तो स्वस्तामध्ये तुम्हाला तो ब्रोकरेज वगैरे देतो, पण त्यानंतर तुम्हाला समजा अचानक एखादा ट्रेड तुमचा अडला, ट्रेड तुम्हाला म्हणजे तुम्ही स्वतः ट्रेडिंग करतात, तुमचं नेट बीट गेलं, तुम्ही त्यांना कॉल केला तर तिकडे कोणी तुमचा फोन अटेंड करणार नसतं. बरोबर. त्यांचे जे डीलर असतात, डीलर कोण असतात, तर जे तुमच्या बिहाफमध्ये तुमचा ट्रेड टाकतात त्याला डीलर बोलतात, तर ते अटेंड करणार नसतात. त्यानंतर इव्हन तुम्हाला काय सर्व्हिस पाहिजे तुम्हाला प्रॉपर मिळत नाही. त्यामुळे भले तुमच्या ब्रोकरेजमध्ये थोडेफार पैसे वाचतील, पण तुम्हाला जे ऍक्च्युअल जे पैसे कमवायचे होते मार्केटवर ते काय तुमचं ते लांब राहील. बरोबर, आपलं साध्य होत नाही उद्देश, आणि सर्व्हिस चांगली मिळाली पाहिजे. आणि मला वाटतं काही ब्रोकर अगदी परस्पर तुमच्या अकाउंटवर व्यवहार करतात, हे सुद्धा काहींच्या तक्रारी असतात. येस, भरपूर इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही बोला.
जे आम्ही आमच्याकडे व्हायला देत नाही. होतं असं की एखादा व्यक्ती समजा ट्रेडिंग करतोय, त्यांनी अचानक ट्रेडिंग बंद केलं. काय काय ब्रोकर करतात की स्वतःहून त्यांच्या अकाउंटला ट्रेड करायला लागतात. का? कारण त्यांना ब्रोकरेज पाहिजे असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिलं म्हणजे की 2 गोष्टी असतात. पहिल्या त्यांच्याकडे तुम्हाला ऑथॉरिटी लेटर द्यावं लागतं. म्हणजे मी समजा क्लायंट आहे एखाद्या ब्रोकरचा, तर मी जोपर्यंत त्यांना ऑथॉरिटी लेटर देत नाही की बाबा माझ्या बिहाफमध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता, तो त्यांना ट्रेडिंग अलाउड नाही. सेबी त्यांच्यावर ऍक्शन घेऊ शकते. वन सेकंडली चला, तुम्ही जर हे नाही दिले, लेटर नाही दिले, तर ऍटलीस्ट त्यांच्याकडे कॉल रेकॉर्डिंग पाहिजे. ओके, किंवा मी फोनवर बोलत, प्रत्येक कॉल रेकॉर्ड होत असतो ब्रोकरकडे, त्यांच्याकडे कॉल रेकॉर्डिंग पाहिजे. बाबा हा मी परमिशन दिले बाबा माझ्या अकाउंटला तुम्ही हा ट्रेड मारा. जर हे तुमच्या ब्रोकरकडे नसेल ऑथेंटिक प्रूफ किंवा तुम्ही परमिशन दिली आणि जर त्यांनी ट्रेड मारला, परस्पर व्यवहार केला, तर तुम्ही सेबीकडे कंप्लेंट करू शकता. जे तुमचे पैसे गेले त्यांना परत रिफंड करणं किंवा जे काही लॉस झालेला समजा तो तुम्हाला रिफंड करणं त्यांना गरजेचं आहे. तर काही टेन्शन. बरोबर. पण आता तुम्ही खूप माहिती दिल्यात. आता एखाद्याने समज ट्रेडिंग करायला आजपासून सुरुवात केली, तर टप्प्याटप्प्याने किती दिवसात तो परफेक्ट होऊ शकतो? येस, अनेकांना हे देखील असतं आजच्या डेटमध्ये लोकांना फास्ट पैसा पाहिजे असतो. राईट, ठीक आहे, यामध्ये भरपूर चांगला फास्ट पैसा आहे, पण रुजला की थोडा उगवायला थोडा वेळ लागतो. पण लेट मी टेल यू, आता आम्ही देखील कार्यशाळा घेतो, त्यामध्ये आम्ही सगळं शिकवतो. बाबा कसं अनालिसिस करायचं, कसं शेअर्स खरेदी करायचे, कसे प्रॉफिटमध्ये विकायचे, हे सगळं आम्ही शिकवतो. आज मी स्वतः जर माझं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर मी भरपूर वर्ष रिसर्च केला, भरपूर टेक्निक्स डेव्हलप केल्या, भरपूर अनालिसिस केलं, भरपूर वेळ दिला, भरपूर पैसा लावला, त्यानंतर मी अशा गोष्टी मी डेव्हलप केलेल्या आहेत. आता तुम्ही ज्यावेळी या टेक्निक्स वापरायला लागाल, तुम्ही समजा स्वतःहून ट्रेडिंग करायला, तर उदाहरण समजा आमच्याकडनं तुम्ही समजा शिकलात, तर काही नाही, तुम्हाला त्या फक्त टेक्निक्स घ्यायच्या, शिकायच्या आहेत, त्याला प्रॅक्टिस करायचं प्रॉपरली आणि इम्प्लिमेंट करायचं आहे. ओके, तर म्हणून त्याला जास्त वेळ लागत नाही. 5-6-6-7 दिवसात लोक परफेक्ट होतात. त्यामध्ये पण आम्ही आणखीन एक चांगली गोष्ट करतो, ते म्हणजे होतं असं अनेकदा की बाहेर कुठेही लोकांनी ट्रेनिंग घेतली, शिकल्यानंतर लगेच ती लोक ऑनलाईन ट्रेडिंग चालू करतात. हे आम्ही अलाव नाही करत. आम्ही त्यांच्याकडून पेपर ट्रेडिंग करून घेतो. म्हणजे काही दिवस तुम्हाला पेपर ट्रेड करायचं आहे. जर तुम्हाला वाटतं अकॉर्डिंग टू माय अनालिसिस, बाबा हा मला शेअर खरेदी करायचा आहे, तुम्हाला पेपरवर खरेदी करायचा आहे, अरे वा प्रॉफिट झाला पेपरवर, ओ लॉस झाला पेपरवर, रिअल पैसा तुमचा लॉस जाणार नाही. ज्यावेळी तुम्ही पेपरवर प्रॉफिट करायला तेव्हापासून तुम्हाला हळू ऑनलाईन ट्रेडिंग करायला अलाव केला जातो. त्यामुळे माणूस स्टार्टिंगपासून लॉस करत नाही, पेपरवरती चांगला प्रॉफिट करतो आणि तो ऑनलाईन गेला तर चांगल्या रीतीने ट्रेडिंग करून पैसे कमवायला. बरोबर आहे. सर, शेअर ट्रेडिंगमध्ये काय लिमिट असू शकतं आणि माझे काही शेअर्स असतील तर मग ते मी गुंतवू शकतो काय? येस, लिमिट्स काय असतात हे तुम्हाला सांगतो मी. तुम्ही ज्यावेळी एखाद्या ब्रोकरकडे ट्रेडिंग अकाउंट ओपन करता, त्यावेळी आता मगाशी आपण जसं बोललो इंट्राडे आणि पोझिशनल ट्रेडिंग, जे आपल्या प्रेक्षकांना कळेल असेल, इंट्राडे म्हणजे एका दिवसावर ट्रेडिंग. तर तुम्हाला तुमचा जो ब्रोकर आहे तो इंट्राडे मध्ये ट्रेड करायला, समजा मी एक 10,000 रुपयांनी तुम्ही समजा अकाउंट ओपन केलं एक्झाम्पल, तुम्हाला इंट्राडे मध्ये ट्रेड करायला तुम्हाला तो 5 to 10 टाइम्स लिमिट येतो. म्हणजे तो त्या 10,000च्या 50,000 ते 1,00,000 पर्यंत शेअर्स खरेदी करायची परमिशन, स्वतःचे पैसे वापरायला देतो. तुम्ही मे बी फक्त 5 टाइम्सच लिमिट घेतलं, तुम्ही ब्रोकरचे 40,000 एक्स्ट्रा वापरले आणि तुम्ही 50,000चे शेअर्स खरेदी केले, आणि जर तो शेअर 1% जरी वर गेला तरी पण त्या 50,000वरती 1% म्हणजे 500 रुपये वाढले. राईट, पण ते 500 रुपये कमवायला मी खिशानं किती टाकले, तर 10,000च टाकलेले. 10,000वरती 500 रुपये वाढले म्हणजे जवळपास 5% वाढले. बरोबर, कारण मला 5 पट शेअर जास्ती खरेदी करायला मिळाले. माझ्या अकाउंटवरती 5% एक्स्ट्रा वाढले. असं मी महिन्याचे 5-6 ट्रेड जरी मारले तरी पण महिन्याला 25-30% कमवतो. काय पाहिजे आणखी, फोन करून देतो, जे की आमची लोक दरवेळी करतात. आणि इव्हन तुम्ही आणखीन एक गोष्ट करू शकता जे अनेकांना माहीत नाही आहे. जर तुम्ही कुठले लॉंग टर्ममध्ये समजा शेअर्स खरेदी करून ठेवले असेल, उदाहरण घ्या, समजा आज मी 1 लाखाचे शेअर्स खरेदी केले, मे बी 4-5 महिन्यानंतर त्याचा भाव असेल 1,20,000. समजा 4-5 महिन्यानंतर समजा त्याचा भाव असेल 1,20,000, त्या 1,20,000 जो त्याचा करंट व्हॅल्यू आहे त्याच्या 80% पैसे तुम्ही ट्रेडिंगसाठी देखील वापरू शकता. म्हणजे जवळपास तुम्ही नाही म्हटलं तरी 90-95 हजारचा कमीत कमी माल तुम्ही घेऊ शकता त्या 1,20,000च्या शेअर्सच्या अगेन्स्ट. म्हणजे डबल फायदे होतात. पहिला तुमचा शेअरचा भाव वाढतोय, जो मी गुंतवणूक केली आहे त्याच्यावर, आणि त्यामुळे तुम्ही त्यातनं पण ते पैसे व्यवहार करून ट्रेडिंग करून डबल पैसे कमवता. हा डबल फायदा आपण अगदी बरोबर, तुम्ही फायदा तर सांगितला. मात्र अनेकांच्या मनात शेअर बाजाराबद्दल किंवा ट्रेडिंगबद्दल भीती असते, आपल्याला हे जमेल का? तर ह्याच्यात सुद्धा काही खाच कळगे, काही धोके आहेत का? हां, अनेकांना जसं मी म्हणाल की बाबा टेन्शन असतं ह्या गोष्टींचं. राईट, पण तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही जर योग्यरित्या ज्ञान घेतलं, ओके, आजच्या डेटमध्ये लोकांना काय पाहिजे, तूप खाऊन रूप आलं पाहिजे, लगेच आपल्याला प्रॉफिट झालं पाहिजे, इन्स्टंट फायदा पाहिजे. हां, प्रत्येका गोष्टीचा फायदे आणि नुकसान असतात. बरोबर, तुम्ही जर त्याचा योग्यरित्या वापर केला, योग्यरित्या तुम्ही समजून घेतलं, आज ही फील्ड सर्वात जास्त पैसा देणारी आहे. ओके, जर एवढा जास्त पैसा जर फील्ड असेल तर नक्कीच तुम्हाला असं फटकन तुम्हाला
येणार आहे. तर तुम्ही स्टेप बाय स्टेप त्याच्यावर शिकत गेला, जसं मी मगाशी म्हटलं, तुम्ही काही दिवसात त्यामध्ये परफेक्ट होता. धोके केव्हा होतील तुम्हाला, जर आम्ही ज्या गोष्टी तुम्हाला सांगतो किंवा तुम्ही चुकीचं ज्ञान घेतलं किंवा आम्ही जे सांगतो तुम्ही त्याला फॉलो नाही केलं, तर नक्कीच तुम्हाला धोके होतील. किंवा जर तुम्ही न शिकता, आज समजा उदाहरण घ्या, गाडी चालवणं, 4 व्हीलर चालवणं सोपं आहे, पण तुम्ही न शिकता तुम्ही जर गाडीमध्ये बसला तर तुमच्या जीवाला आणि जे कोणी आजूबाजू फिरणार त्यांच्या जीवाला धोका असेल. इन द सेम वे जर तुम्ही न शिकता तर तुम्ही मार्केटमध्ये घुसला, तुम्हाला फायदा होणार नाही. प्रॉपररित्या शिका. ओके, आज तुम्ही जे काय फील्डमध्ये असाल, ओके, तुम्ही काही असाल, इंजिनियर असाल, डॉक्टर असाल, तुम्ही भरपूर वर्षाचा मेहनत आहे, अभ्यास आहे, त्यानंतर आज तुम्ही यशस्वी आहात. राईट. तर ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला नॉलेज घेणं महत्त्वाचं आणि ते एक्सपर्टकडनं, योग्य एक्सपर्टकडनं घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शशांकजी, मला सांगा की शेअर ट्रेडिंगमध्ये मी आता शेअर ट्रेडिंग करतोय, थोडासा फायदा मिळवतोय. सो एखादा नोकरदार वर्ग असेल, एखादा व्यक्ती असेल, त्याला 25,000 रुपये तो महिना त्याला वेतन मिळतंय, तर त्यातला किती % त्यांनी शेअरमध्ये गुंतवले पाहिजेत किंवा ट्रेडिंगमध्ये गुंतवले पाहिजेत? येस, आम्ही त्याला बोलतो दर महिन्याला. येस, दर महिना. तुम्हाला सांगतो आम्ही त्याला बोलतो 100 मायनस हिज एज. समजा एखाद्या व्यक्तीचं वय असेल 30 इयर्स. ओके, तर 100 मायनस हिज एज म्हणजे समजा त्याच्याकडे एक पुंजी असेल समजा 1 लाख रुपयाची, समजा 1 लाख रुपयाची. बरोबर. तर त्यातनं जास्तीत जास्त तो 70%, म्हणजे 100 मायनस एज म्हणजे 70 राहतात. राईट. 100 मधनं 30 गेले तर सर जास्तीत जास्त ते 70% ते शेअर बाजारात पैसे लावू शकतात. मग ते त्याची पुंजी असो नाही तर दर महिन्याचा पगार असो. दर महिन्यात समजा पगार असेल 10,000, त्यातनं जास्तीत 7,000 रुपये ते ट्रेडिंगमध्ये लावू गुंतवणुकीमध्ये लावू शकतात. समजा त्याच्याकडे महिन्याची 7,000 वाचत असतील, 7,000 ते त्याचं लिमिट आहे, त्यातनं ते जवळपास 40-50% ते गुंतवणुकीमध्ये त्यांनी पैसे टाकले पाहिजे. आणि राहिलेले 20% जे आहेत, मग ते त्यांच्या पुंजीमधनं असो किंवा त्यांच्या मंथली पगारामधनं असो, राहिलेले 20% जे आहेत त्यांनी ट्रेडिंगमध्ये लावून त्याचं रोलिंग करू शकतात. अगदी बरोबर. शशांकजी, मला सांगा, समजा एखाद्या गृहिणी आपला कार्यक्रम बघते, तिला वाटलं की चला माझ्याकडे एक 50,000 रुपये, मी सुद्धा आता शशांकजींनी सांगितलं त्याप्रमाणे मी ट्रेडिंग करायला सुरुवात करते, ती घर बसल्या ट्रेडिंग करू शकते का? आणि करायचं असेल तर काय एखाद्या सॉफ्टवेअरची गरज आहे का? येस, तुम्ही घर बसल्या कुठेही बसून तुम्ही ट्रेडिंग करू शकता. ओके, जसं मी माझं उदाहरण घेतलं, मी कुठेही बसून, म्हणजे मी कुठल्याही ऑफिसर्स माझ्या घरी, गाडीमध्ये कुठेही बसून मी हे काम करतो. तुम्ही कुठेही बसून हे काम करू शकता. आणि तुम्ही जसं सरांनी म्हटलं की बाबा 50,000 रुपये, पण तुम्ही एका छोट्या अमाऊंटपासून देखील चालू शकता, काही रुपयांमध्ये किंवा काही हजारमध्ये. त्याला काही सॉफ्टवेअरची गरज आहे? हां, सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही ट्रेडिंग करताना तुम्हाला जेव्हा तुम्ही अकाउंट ओपन करता त्यावेळी तुम्हाला ॲटलीस्ट आमच्याकडे तुम्हाला एक फ्रीमध्ये सॉफ्टवेअर येतं. कारण वेगळे काही तुम्हाला खर्च करायची त्यामध्ये गरज लागत नाही. तुम्हाला एक साधा इंटरनेटचं कनेक्शन लागेल आणि तुमच्या घरामध्ये साधा कम्प्युटर, लॅपटॉप असेल तरी चालेल. असं काय महागडा हाय एंड लॅपटॉप किंवा कम्प्युटर असणं काही गरजेचं नाही आहे. फक्त त्याची जर स्क्रीन मोठी असेल तर ते थोडं बेटर आहे. का? कारण आपल्याला ॲनालिसिस करावं लागेल आणि तुम्ही ट्रेडिंग करू शकता. तुम्हाला मोठा पैसा लावण्याची गरज नाही आहे. तुम्ही छोट्यापासून सुरुवात करू शकता. हे इम्पॉर्टंट असं की तुम्ही किती मोठा पैसा लावता, पण हे इम्पॉर्टंट असं बाबा तुम्ही भलेही छोटा पैसा लावा पण तुम्ही स्टेप महत्त्वाचे आहेत. आणि पुढची उंच झेप घेण्यासाठी तुमचे वर्कशॉप आहेतच. तुमच्या वर्कशॉपबद्दल आणि एकूणच तुमचं करिअर कसं सुरू झालं त्याबद्दल मी माहिती जाणून घेणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर. पासवर्ड श्रीमंतीच्या खास कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. पासवर्ड श्रीमंतीच्या खास कार्यक्रमात ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेअर ट्रेडिंगचे फायदे या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करतोय. शेअर ट्रेडिंगचे एक्सपर्ट, गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले आपल्याला मार्गदर्शन करतायत. शशांकजी, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण ट्रेडिंगबद्दल भरपूर माहिती घेतली, त्यातले धोके काय बघितले, फायदा किती मिळतो बघितले, बेबी स्टेप काय असतात, मध्य कसं गाठावं आणि उंच झेप कशी घ्यावी हे तुम्ही सांगितलं. उंच झेप घेण्यासाठी तुमचे वर्कशॉप आहेतच, पण मला सांगा की तुम्ही या क्षेत्राकडे कसं वळलात, तुमची सुरुवातीचा संघर्ष कसा होता? येस, ते मला नक्कीच सांगायला आवडेल. मी कॉलेजमध्ये होतो, ओके, मुंबईमध्ये, आणि त्यावेळी माझा एक वेगळा देखील व्यवसाय होता. आणि त्या दरम्यान मला शेअर ट्रेडिंगबद्दल कळलं. आणि त्यावेळी एका ब्रोकिंग कंपनीचे माणसं आमच्या कॉलेजच्या बाहेर उभी होते. त्यांना मी विचारलं, बाबा हे काय असतं नक्की? आणि पहिला माझा प्रश्न होता, आपण मराठी म्हणतो, आपण पहिली सेफ्टी बघतो, तर सर्वात म्हणजे सोपं कुठलं आहे किंवा त्याच्यावर कमी लॉस होऊ शकतो असं कुठलं आहे? त्यांनी सांगितलं मला करन्सीमध्ये तुम्ही काम करू शकता, करन्सी ट्रेडिंग करून तुम्ही पैसे कमवू शकता. त्यामध्ये मी गेलो, मी करन्सी ट्रेडिंग मी चालू केलं, पण कोणी योग्य ते ज्ञान देणार नव्हतं, त्यामुळे मला एवढा काही फायदा होत नव्हता. पण त्यानंतर मग मी स्वतःचा रिसर्च चालू केला, दिवस रात्र मी रिसर्च केला, आणि त्यानंतर मला अशा काही टेक्निक्स मिळाल्या, अशा काही सोल्युशन्स मिळाले की मी प्रत्येक मार्केटची मुवमेंट सांगू शकतो. आणि त्यानंतर मी पैसे कमायला सुरुवात केली. मी माझ्या स्टार्टिंगच्या आयुष्यामध्ये मी ट्रेडिंग करून मी कॉलेज लाईफमध्ये मोबाईल फोन, कम्प्युटर, लॅपटॉप, बाईक्स आणि इवन मी चांगला पैसा कॉलेजमध्ये एन्जॉय देखील केला.
त्यानंतर मग लोक माझ्याकडे यायला लागले, लोक माझ्याकडे शिकायला लागली आणि त्यानंतर मी माझं हळूहळू करिअर हे घडवत गेलो. नंतर मी माझ्या गुंतवणुका देखील वाढवल्या, मी मार्केट गुंतवणुका करायला लागलो. त्यानंतर मी जे काय केलं मी ते स्वतःचं ज्ञान वापरून मी केलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे तुम्ही स्वतः देखील फॉलो करू शकता. मला जेव्हा कळलं की मार्केटमध्ये योग्य ते ज्ञान अवेलेबल नाही आहे, म्हणजे 10 पैकी लोकांची जास्तीत जास्त 4-5, 5-6 ट्रेड राईट जायचं, म्हणजे चांगले अॅनालिस्ट आहेत भारतामध्ये, म्हणजे मला कळलं ज्ञानाची कमी आहे. म्हणून मी स्वतःचा रिसर्च चालू केला. जरुरी नाही प्रेक्षकांनो की तुम्ही दुसऱ्याची पुस्तकं वाचा. ओके, आज ज्यांनी कोणी पुस्तकं लिहिलेली असतील, ओके, त्याने पण कुठेतरी ज्ञान घेतलं असणार, बरोबर, आणि ज्यांनी कोणी ज्ञान घेतले त्याचा कोणतरी गुरु असेल, पण कोणतरी असेल ज्याने ते ज्ञान निर्माण केलं, तर कोणतरी मी का नसू शकतो, मी का दुसऱ्याची पुस्तक वाचू. म्हणून मी स्वतःचं रिसर्च करत गेलो. कुठल्याही आजपर्यंत शेअर बाजार गुंतवणूक कुठलंही मी पुस्तक वाचलं नाही, आणि त्यातनं जे रिझल्ट्स मला येतात ते कदाचित तुम्हाला कुठल्या पुस्तकानं येणार नाही, 100% येणार नाही. तरी तुम्ही स्वतः देखील ते फॉलो करू शकता. तुम्हाला जर आयुष्यात काय करायचं असेल तर तुम्ही पुस्तकं वाचा, पण तुम्ही स्वतःचं डोकं लावा, स्वतः काही नवीन काहीतरी निर्मिती करा. दुसऱ्याचं फॉलो करायची गरज नाही. तुम्ही नक्कीच आयुष्यात मोठं काहीतरी करून दाखवा. अगदी महत्त्वाचं वाक्य तुम्ही बोला. स्वतःची वाट तुम्ही स्वतः निर्माण केली, मात्र अभ्यासानं तुम्ही पाया पक्का केला आणि नंतर तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज. अगदी बरोबर. आणि नंतर तुम्ही प्रगती केलेली शिखर गाठलेलं आहे. मला वर्कशॉपबद्दल सांगा. आपली चर्चा सुरू असताना स्क्रीनवर वर्कशॉपबद्दल बरीच माहिती जाते, तरी सुद्धा तुम्ही सांगा की राज्यात कुठल्या कुठल्या शहरांमध्ये आपले कसे कसे वर्कशॉप असतात. येस, आणि त्याचे वैशिष्ट्य काय. येस, पहिलं म्हणजे आम्ही या वर्कशॉपमध्ये काय शिकवतो हे मला तुम्हाला सांगायला आवडेल. जसं तुम्हाला म्हटलं की मी हे रिसर्च केलं, या सगळ्या गोष्टी डेव्हलप केल्या. ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या आयत्या शिकवल्या जातात. तुम्हाला स्वतः रिसर्च काय करायची गरज नाही, फक्त ते शिकायचं आहे आणि त्याला प्रॉपर इम्प्लिमेंट आणि प्रॅक्टिस करायची आणि इम्प्लिमेंट करायचं, अँड यू विल स्टार्ट मेकिंग मनी इन द मार्केट. या वर्कशॉप्समध्ये आम्ही तुम्हाला मेनली 2 गोष्टी शिकवतो. पहिलं म्हणजे ट्रेडिंगबद्दल. आज आपण ट्रेडिंगबद्दल भरपूर गोष्टी बोललो, राईट. तर ट्रेडिंग करून तुम्ही रोज ट्रेडिंग करून योग्यरित्या कसे पैसे कमवू शकता. म्हणजे जर तुम्ही लाखभर रुपये टाकले दिवसाला तुम्ही 3-4 हजार रुपये, किंवा जर तुम्ही 10-20 हजार रुपये टाकले दिवसाला 700-800 रुपये तुम्ही सहजरित्या कसे कमवू शकता ह्याचं आम्ही योग्य ते ज्ञान देतो, जे कोणीही करू शकतो, जे आपण मगाशी बोललोय. आणि सेकंडली इव्हन आम्ही गुंतवणुकीचं आम्ही तुम्हाला ज्ञान देतो. म्हणजे नुसतं शेअर बाजार नाही तर बाकी इतर ठिकाणी कुठे गुंतवून तुम्ही कसे कसे पैसे वाढू शकता ह्याचं आम्ही योग्य ते ज्ञान देतो. ओके, आणि ह्या गोष्टींचं जसं मी म्हटलं की तुम्हाला ज्ञान असणं फार गरजेचं आहे. आपण कुठे चुका करतो, काय केलं पाहिजे, तुम्हाला ह्या सगळ्याचं ज्ञान हे मिळतं. तुम्ही एकदा ते वर्कशॉप अटेंड केलं, तुम्हाला इट्स अन आय ओपनर. तुम्हाला कळेल की मी भरपूर ठिकाणी चुका केल्यात आपल्या गुंतवणुकीमध्ये, आणि मी जे पैसे ठेवले त्या ठिकाणी चुका केल्यात. आणि एकदा तुम्ही ते वर्कशॉप अटेंड केले, आय कॅन अश्युअर यू की तुम्हाला पुढे जाऊन कधी आर्थिकदृष्ट्या प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्ही वर्कशॉप भरपूर चांगला एन्जॉय देखील कराल. अगदी बरोबर. मला वाटतं शेअर बाजाराचं, ट्रेडिंगचं सगळं चित्र स्पष्ट करण्यासाठी वर्कशॉप आहे. मला वाटतं आणि त्या वर्कशॉपसाठी कुठल्याही नोंदणीची गरज नाही. येस, नाही, अगदी कुठलंही शुल्क लागत नाही. अगदी बरोबर. मला वाटतं आणि नाशिकमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईत आणि लवकरच ठाण्यामध्ये देखील तुमचं वर्कशॉप आता होणार. येस, आमचं नाशिकमध्ये तर आहे, पुण्यामध्ये आहे, त्याच्यानंतर कोल्हापुरात आहे, मुंबईमध्ये दादर आणि ठाणे या ठिकाणी आमच्या वर्कशॉप्स असतात. आणि आता लवकरच आम्ही इव्हन औरंगाबादला देखील आम्ही वर्कशॉप चालू करणार आहोत. ओके, तुमच्या टीव्ही स्क्रीनचा जे नंबर्स येत असेल, फक्त एक छोटासा मिस कॉल द्या नंबर्सवरती, तुम्हाला सगळे डिटेल्स येऊन जातील वर्कशॉपचे SMS थ्रू. ओके, आणि तुम्हाला रेशनिंगवर काही गरज नाही, तुम्ही डायरेक्टली येऊ शकता. हे सगळे कार्यशाळा मोफत आहेत. अगदी बरोबर. आता मला वाटतं आपला कार्यक्रम बघून अनेकांनी ट्रेडिंग करण्याचा, शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्यासाठी त्यांनी वर्कशॉप जर अटेंड केलं तर त्यांचा पाया पक्का होईल. त्यात तुम्ही ज्या टिप्स देतात त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात, त्यांना रस्ता क्लिअर होऊन जाईल. अगदी बरोबर. त्यामुळे शेअर ट्रेडिंगला घाबरू नका, बिनधास्त त्यामध्ये पैसा गुंतवा आणि फायदा कमवा. आणि अर्थव्यवस्थेचं ज्ञान सुद्धा त्यातून तुम्हाला मिळणार आहे. त्यातून तुम्ही प्रगती करू शकता आणि उंच झेप घेऊ शकता. अत्यंत महत्त्वाची माहिती झाली, महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा झाली. तुम्ही इथे आलात त्याबद्दल शशांकजी धन्यवाद. पासवर्ड श्रीमंतीच्या खास कार्यक्रमात आपण आता इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.